आणि ज्या गल्लीत मी राहत होतो त्या गल्लीचं नाव होतं टकार गल्ली. मराठीमध्ये हा माणूस काहीतरी करतोय. मी इतका भाग्यवान आहे की मला मित्र, शिक्षक, गुरुजन हे सर्वजण चांगले मिळाले. आणि ज्या गल्लीत मी राहत होतो त्या गल्लीचं नाव होतं टकार गल्ली. त्या टकार गल्लीमध्ये फक्त अफू, गांजा, दारू विकली जायची. लोक म्हणतात मित्रपरिवारामुळे आपण नक्कीच आहे, मित्रपरिवार आपल्याला चांगला मिळालाच पाहिजे. पण आत्ता जे काही तुम्हाला इथे सगळे स्टेजवर सांगून गेलं त्याच्या अगदी उलटं लाईफ माझं आहे. हे मी तुमच्याशी सरांदेखत समोर बोलतोय. कर्जबाजारी म्हणाल तर मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात होतो, भरपूर कर्ज मिळत होतं आणि माझी मुलंसुद्धा कर्जाने घरसुद्धा कर्जाने झालं. फक्त एक कॉन्फिडन्स होता की माझं कर्ज मी फेडू शकतो आणि एक पाऊल उचलताना दुसरं पाऊल मजबूत असलं पाहिजे, एवढी एकच काळजी सगळ्यांनी घ्यायची. कर्ज काढायला भिवू नका, पण काढलेलं कर्ज फेडायची हिंमत पाहिजे आपल्यामध्ये. तर आम्हाला नोकरीच्या पगाराचं वरदान असल्यामुळं ते सगळं काय आम्ही त्या पद्धतीने भागवलं. आणि मी फक्त M.Com शिकलेलो आहे. 78 साली मला आत्ताच मगाशी इथे आठवण आली की ज्या हॉटेलमध्ये आज मला बोलायची संधी मिळते त्याच्या बाजूला मी सायकल लावून चिंचवडला मयूर हॉटेलजवळ रुपी कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये 250 रुपये महिन्यावर काम करत होतो. त्याच्यानंतर मी युनियन बँक ऑफ इंडियामध्ये B.Com व्हायच्या अगोदरच परीक्षा पास झाल्यामुळं त्यांनी मला तिथं घेतलं होतं. 6 महिने तिथं नोकरी केली आणि योगायोगाने मी नॅशनलाइज बँकेतून परत मी कोऑपरेटिव्ह बँकेतून रिझर्व्ह बँकेत गेलो. त्यामुळे बँकिंगबद्दल काही माहिती असेल, काही पाहिजे असेल, कुठलेही प्रश्न सरांच्या इथं सकाळी कार्यक्रम चालू असतो, मी असेल त्यावेळेस विचारत जा, कारण मी अधूनमधून गायब होत असतो. तुम्ही बघितलं असेल माझा कधी ऑन होतो ऑफ होतो, कारण सर म्हणतात यायला पाहिजे करायला, पण आता मला काही करायचंच नाहीये. मी इथं का आलो, कारण काहीतरी चालतं नाही, हा माणूस काहीतरी वेगळं करतोय. प्रीतम सर आणि ते मराठीतून करतात. आणि माझ्या घरी पहिला भांडण झालं बायकोशी की सरांनी मी सांगितलं की मुलं कुठल्या मीडियममध्ये शिकवायची. म्हटलं बापालाच नीट इंग्लिश येत नाही, पोरांना काय इंग्लिश शिकवायचं, त्यांना मराठीतच घालायचं. याच्यावर आमचा वाद झाला आणि मुलांना मी मराठीमध्ये शिकवलं. आज माझी दोन मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा माझा आता असिस्टंट कमिशनर पशुसंवर्धन खात्यामध्ये कोणते डॉक्टर पण आहे, वेटरनरी डॉक्टर आहेत. त्याचे ते सिनियर ज्युनियर मला अजून माहीत नाही आहेत, पण तो आता असिस्टंट कमिशनर नांदेडला कुठला धर्माबाद जिल्ह्यामध्ये तालुका इंचार्ज आहे तिथं तो. आणि आपला तो डॉक्टर आहे असिस्टंट कमिशनर. मुलगी माझी चार्टर्ड अकाउंटंट झालेली आहे, ती सुद्धा पुण्यात स्थायिक आहे. IASला तिला 3.5 लाख रुपये महिना पगारावरती इथं सर्व्हिस करते पुण्यामध्ये. तिचे मिस्टर हे जावई माझे चार्टर्ड अकाउंटंट आहे, त्यांचं इथं ऑफिस आहे. हे बाकी पर्सनल जाऊ द्या मरू द्या, ते महत्त्वाचं नाही. PJBमध्ये मी कसं आलो तर PJB ऐकतं वाचता बघता म्हटलं की तो नाही. आणि पैशाला जास्त महत्त्व पण देऊ नका. पैसा तुमच्या मागं आला पाहिजे, पैशाच्या मागं तुम्ही लागलं नाही पाहिजे. पण कष्ट हे करावेच लागणार आहे, हे विसरू नका. कष्ट हे करावेच लागणार आहेत. दुसरी गोष्ट की इथं आल्यानंतर मला सरांचा एक आत्ता मगाशी बोलता त्यांनी उल्लेख केला होता. तर मी त्यांची 6,000 फी भरली. 2-3 महिने काय बघितलंच नाही मी त्याच्याकडे, कारण फुकटची व्हॅल्यू नाही. गाव फिरून मला फिरायची खूप सवय आहे. मी फार नेपाळ फिरून आलो. नंतर एक दिवशी बघितलं सकाळी सरांनी काहीतरी चाललंय, 2-3 दिवस ऐकलं. पुढं त्यांचं लगेच सरांना म्हणलं मला तुम्हाला भेटायचं आहे सर, तुम्हाला मराठीचं तुम्ही फार चांगलं काम कर. सर म्हणलं मला भेटायचं तर जूनमध्ये हे आहे आपला काय FFR आहे पहिला. तर म्हटलं हे मला शिकून सगळं करतोय, मुलाला घेऊन जावं. तर मुलाची आणि माझी फी मी भरली तिथं. ते त्यांची फी असते चांगलीच, कारण ते चांगल्या हॉटेलचा प्रोग्राम घेतात त्यामुळे त्यांनी ती फी भरली. आणि ज्या दिवशी मुलाला आणायचं त्या दिवशी नेमकंच त्याला काहीतरी ती तुमची बकरी ईदची काहीतरी सुट्टी मिळाली नाही. मग ह्यावेळेस मी मिसेसला घेऊन आलो, त्याला जबरदस्ती घेऊन आलो. चल म्हणलं तिकीट वाया जाईल आपलं. त्याच्यानंतर सरांनी मला आणखीन एक फ्री तिकीट दिलं. नंतर काय ते पुढची मेंबरशिप घेतल्यामुळं पुढची मेंबरशिप पण घ्यावी म्हटलं, कारण सरांनी मध्ये एक आणखी जोक केला. त्या घाईमध्ये सरांनी आम्हाला माहिती सांगितली की असं आहे तसं आहे, मी पुढं हे तुमचं प्लॅनिंग बनव. म्हणजे माझं प्लॅनिंग काय सर बनवणार. आता मी रिटायर झालेलं, मला 2 पोरांची लग्न झाली, मला 4 नातवंड आहेत. आता तुम्हाला खोटं वाटत, वय फक्त माझं 69 आहे. आता 69 वय आहे फक्त माझं, जास्त नाही आहे. आणि मला मी अजूनही 25 वर्षाचा वाटतो, 25 वर्षाचा वाटतो मला मी अजून. आणि मी खूप फिरत असतो. आता मी कोल्हापूर वगैरे सगळं दौरा करून आलो, त्यामुळे मी कधी कधी कार्यक्रमात असतो नसतो. मुलासाठी मी इथं जॉईन झालो, मुलीसाठी जॉईन झालो. मुलं अजिबात वेळ देत नाही हे माझ्या लक्षात आलं. मुलगा म्हटला तुम्हाला काय वेळ लागला का, 1 लाख रुपये भरले तुम्ही आणि जॉईन झाला. अरे म्हटलं मी देणगी म्हणून दिलं, पण त्या देणगीचा एक अनुभव सांगतो. त्या मुलाला सांगितलं मी देणगी दिलेली म्हणून. तुम्ही वेड्यासारखं कुठेही पैसे तुला काय करायचे, पैसे माझे आहेत म्हणलं, अजिबात आवाज करायचा नाही. असं स्पष्ट भाषेत सांगितलं त्याला. माझ्या ह्याच्यामध्ये कोणी ह्या रिंगणात यायचं नाही हे त्यांना सांगितलं. त्याच्यानंतरची गोष्ट की सरांना मी ते
ते पुढच्या त्यांची सगळे कथा ऐकले म्हणजे त्यांच्या आपल्या दुसऱ्या ह्याच्यात जॉईन व्हायचं ते कारण त्यांची सेशन आलं मी 5,000 रुपये फंडशी पाठवून दिले म्हणजे ₹1,00,000 पाहतो 5,000 आणि नंतर मी विचार केला की मी स्वतःच सरांनी एवढं काय पाठवलंय तेच नीट ऐकत नाही कधी नीट म्हणजे खरं सांगतो आम्ही म्हणजे ही तुमचीही परिस्थिती असेल सरांनी जे भांडार आपल्यापुढे ओपन केलेले 6,000 म्हणजे त्याची 6 कोटी रुपये किंमत आहे आपण त्याचा अभ्यास करत नाही नंतर मी सगळं सावकाश ऐकलं ते सगळं ऐकलं ते पण त्याची किंमत 6 कोटीच्या वर आहे हे लक्षात घ्या पण ते तुम्ही अधूनमधून ऐका वाचा त्यांनी जे 6,000 जे दिले ते बाकी हे जाऊ दे 1,40,000 ते जाऊ दे ते महत्त्वाचं नाही आहे कारण त्यात तुम्ही ऑटोमॅटिक द्याल तुम्हाला आज कोणी अक्षिता दिल्या होत्या इथे यायच्या तरी एवढी लोक आलेली आहेत पुणेकर असून कारण पुणेकर फार विचार करतो ते 1 ते 4 जाऊ दे झोपायचं आपलं पण खूप विचार करून येतो इतक्या सजासजी येत नाही पण PG पाटलांकडे का आपल्या पाटील सरांकडे प्रीतम पाटलांकडे का आलो आपण कारण प्रत्येकाला त्याची गरज आहे आणि हा माणूस तसं करायचं म्हणजे सरांना म्हटलं सर 5,000 तर मी भरले पण मी पुढचं तुमचं काय अजून वाचलेलं ऐकलेलं नाही आणि मला ते तुम्हाला डोनेशन म्हणून द्यायचं आहे मला ते मी वाचलंच नाही आणि पुढच्या वर्गात जाऊच कसं पहिलीच पास नाही दुसरीच कसं जाऊ या पद्धतीने मी सरांना सांगितले सर म्हणले जर बाकीचं काय करतच नसाल तर मला तुमच्या 5,000ची सुद्धा गरज नाही आणि दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे आले सरांशी मी बोलल्यानंतर कारण हा एवढा माणूस त्याच्यानंतर मी डायमंड मेंबरशिप घेतली आणि सरांना भेटायला परत गेलो का गेलो भेटायला तर ते मला भेटायचे आता तुम्ही कसे भेटायला म्हणून आला तर सरांना मी फक्त सॅल्यूट मारायला गेलो आणि स्टेजवर जाऊन सॅल्यूट पण मारला सरांना कारण हे मराठी माणसासाठी काम करत आहे तर ह्या सर्व गोष्टीचा विचार करा पैसे येतील जातील पण सर काय सांगतात तुम्ही ज्या दृष्टीने इथं आलेला आहात त्यापेक्षा तुम्ही ते शिकून तुम्हाला काय वेगळं काय करता आलं तर नक्की करा एवढीच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे